प्रश्न पहिला छत्रपती संभाजी महाराजांचा विधिवत राज्याभिषेक कोणत्या तारखेला झाला? ए 16 जानेवारी 1680, बी 16 जानेवारी 1681, सी 14 मे 1657, डी 11 मार्च 1689. उत्तर बी 16 जानेवारी 1681. प्रश्न दुसरा हा ऐतिहासिक राज्याभिषेक सोहळा कोणत्या किल्ल्यावर पार पडला? ऑप्शन ए पन्हाळगड, बी प्रतापगड, सी रायगड, डी शिवनेरी. उत्तर रायगड. प्रश्न तिसरा राज्याभिषेक सोहळ्याच्या वेळी संभाजी महाराजांचे वय अंदाजे किती होते? ए 16 वर्षे, बी 23 वर्षे, सी 32 वर्षे, डी 40 वर्षे. उत्तर बी 23 वर्षे. प्रश्न चौथा मराठी पंचांगानुसार तिथीनुसार हा राज्याभिषेक सोहळा कधी झाला? ए माघ शुद्ध सप्तमी, बी चैत्र शुद्ध प्रतिपदा, सी कार्तिक पौर्णिमा, डी फाल्गुन वद्य तृतीया. उत्तर ए माघ शुद्ध सप्तमी. प्रश्न पाचवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर किती महिन्यांनी हा राज्याभिषेक सोहळा पार पडला? ए 1 महिना, बी 6 महिने, सी 9 महिने, डी 12 महिने. उत्तर सी 9 महिने. प्रश्न सहावा राज्याभिषेकानंतर संभाजी महाराजांनी स्वतःच्या नावाची कोणती नाणी पाडली? ए होन, बी शिवराय, सी संभाजी मुद्रा. उत्तर ए होन. प्रश्न सातवा राज्याभिषेकाप्रसंगी स्वराज्याचे सरसेनापती सेनापती कोण होते ज्यांनी संभाजीराजांना खंबीर साथ दिली? ए नेतोजी पालकर, बी हंबीरराव मोहिते, सी संताजी घोरपडे, डी धनाजी जाधव. उत्तर बी हंबीरराव मोहिते. प्रश्न आठवा संभाजी महाराजांच्या राजमुद्रेची सुरुवात कोणत्या शब्दांनी होते? ए प्रतिपतचंद्रलेखे, बी श्री शंभो शिवजातस्य, सी स्वस्तिश्री, डी श्रीमंत योगी. उत्तर बी श्री शंभो शिवजातस्य. प्रश्न नववे राज्याभिषेकानंतर संभाजी महाराजांनी कोणता प्रसिद्ध संस्कृत ग्रंथ लिहिला असल्याचे मानले जाते? ए बुधभूषण, बी शिवभारत, सी राधायंत्र, डी नायिकाभेद. उत्तर ए बुधभूषण. प्रश्न दहावे संभाजी महाराजांच्या मातोश्रींचे आईचे नाव काय होते? ए सोयराबाई, बी जिजाबाई, सी सईबाई, डी पुतळाबाई. उत्तर सी सईबाई. प्रश्न अकरावे राज्याभिषेकावेळी संभाजी महाराजांनी कैद्यांसाठी कोणता निर्णय घेतला? ए त्यांना शिक्षा दिली, बी त्यांना मुक्त केले, सी त्यांना हद्दपार केले, डी त्यांना सेवेत घेतले. उत्तर बी त्यांना मुक्त केले. प्रश्न बारावे राज्याभिषेकाच्या निमित्ताने संभाजीराजांनी कोणते नवीन बिरुद धारण केले? एक क्षत्रिय कुलावतंस, बी छत्रपती, सी गोब्राह्मण प्रतिपालक, डी वरील सर्व. उत्तर डी वरील सर्व. प्रश्न तेरावे संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता? ए रायगड, बी पुरंदर, सी शिवनेरी, डी राजगड. उत्तर बी पुरंदर. प्रश्न 14वे राज्याभिषेक शके 1602 मध्ये कोणत्या संवत्सरात हा सोहळा झाला? ए रौद्र संवत्सर, बी आनंद संवत्सर, सी प्रमोद संवत्सर, डी नल संवत्सर. उत्तर ए रौद्र संवत्सर. प्रश्न 15वे संभाजी महाराजांना राज्याभिषेकापूर्वी कोणत्या अंतर्गत विरोधाला सामोरे जावे लागले होते? ए अष्टप्रधान मंडळ, बी मुघल, सी इंग्रज, डी पोर्तुगीज. उत्तर ए अष्टप्रधान मंडळ.
प्रश्न 16 श्री राजा शंभू छत्रपती ही अक्षरे प्रामुख्याने कशावर कोरलेली आढळतात? ए तलवारीवर, बी नाण्यांवर, सी तोफेवर, डी किल्ल्याच्या तटबंदीवर. उत्तर बी नाण्यांवर. प्रश्न 17 संभाजी महाराजांची पत्नी महाराणी येसूबाई या कोणत्या घराण्यातील होत्या? ए जाधव, बी निंबाळकर, सी शिर्के, डी मोहिते. उत्तर सी शिर्के. प्रश्न 18 संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकामुळे स्वराज्यात कोणता संदेश गेला? ए अस्थिरतेचा, बी वारसा हक्काचा आणि स्थिरतेचा, सी भीतीचा, डी शरणागतीचा. उत्तर बी वारसा हक्काचा आणि स्थिरतेचा. प्रश्न 19 छत्रपती संभाजी महाराजांना इतिहासात कोणत्या उपाधीने गौरवले जाते? ए जाणता राजा, बी श्रीमंत, सी धर्मवीर, डी शिवपुत्र. उत्तर सी धर्मवीर. प्रश्न 20 या राज्याभिषेकानंतर स्वराज्याची पहिली मोठी मोहीम कोणत्या शहरावर काढण्यात आली? ए सुरत, बी विजापूर, सी बऱ्हाणपूर, डी गोवा. उत्तर सी बऱ्हाणपूर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नॉलेजवाले व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.